नमस्कार, मी सौरव इंगळे नमस्कार, मी ऋतुजा खरात. आणि आम्ही आलोय प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार सतीश आसाराम गायकवाड यांची मुलाखत घेण्यासाठी, जे वंचित बहुजन आघाडीतर्फे अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचे उमेदवारीसाठी उभे आहेत. सर, सर्वप्रथम जय भीम तुम्हाला. जय भीम तुम्हाला. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं लोकमंच इथे. आणि मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही राजकारणात कधी आलात व समाजकार्यात तुमचं योगदान काय आहे? मी रेडीमेड कार्यकर्ता नाही. मी 17-18 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करतो. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर मी चालतो. आणि जसं सिजनेबल असतं इलेक्शनला नेता जन्माला येतो, तसा मी कार्यकर्ता नाही. मी चळवळीतून घडलेला कार्यकर्ता आहे. मी आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून असून आम्ही अनेक लाट्याकाट्या खाऊ आणि आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून एक कार्यकर्ता मी घडलेलो आहे. तुमची लढाई कोणासोबत आहे आणि कशासाठी आहे असं तुम्हाला वाटतं? आमची लढाई प्रस्थापित धनदांडग्यासाठी जे पिढ्यानपिढ्या राज करत आहेत त्या राजकारण्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. ही प्रस्थापितांना दाबण्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आहे आणि गोरगरिबांना, बहुजन समाजाला आम्ही न्याय देण्यासाठी आमची ही लढाई आहे. सर, तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या तुम्हाला काय वाटते? आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या पिण्याचे पाणी, ड्रेनेज, रोडाचे प्रश्न आणि व्यसनाधीन झालेला तरुण. म्हणजे याच्यात काय झालं, आता ज्या मूलभूत सुविधा आपल्याला पाहिजे होत्या, 35-40 वर्ष आपली महानगरपालिका होऊन झाली, पण 35-40 वर्षापासून आम्हाला, म्हणजे आमच्या दलित वस्ती असेल त्या ठिकाणी आतापर्यंत पिण्याचं पाणी मिळत नाही आहे, ड्रेनेज व्यवस्थित नाही आहे, त्याच्यानंतर रोड व्यवस्थित नाही. म्हणजे ह्या जनरल हा विषय छोटे छोटे विषय आहे. या विषयासाठी आम्हाला आताही झगडावं लागत आहे. म्हणजे महापालिका असेल ते सरकार असेल, ते सरकार दलित वस्तीकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आम्ही आज मैदानात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उतरलो आहोत आणि जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही त्या ठिकाणी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहोत. निवडणुकीनंतर विकास कामाचा तुमचा प्राधान्यक्रम काय असणार आहे? निवडणुकीच्या आमचा प्राधान्यक्रम आमचं पॅनल निवडून आल्यानंतर आमचा पहिला प्राधान्य दारूचे अड्डे बंद करणं. जे व्यसनाचे जे सगळे असेल, ते फुगे विकणं असेल, व्हाईटनर असेल, सगळे दारूचे धंदे पहिल्याच दिवशी निवडून आले पहिल्याच दिवशी आम्ही ते बंद करणार. आणि ते बंद करण्यासाठी म्हणजे जे विजय रॅली असते ना, ते विजय रॅली आम्ही ती करणार नाही. आमची विजय रॅली ही दारूचे अड्डे बंद करूनच विजय रॅली असेल. हे आम्ही पहिला क्रम आमचा हा असेल. आणि त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जे पाण्याचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न म्हणजे नळाला पाणी 15-15 दिवसाला पाणी येतं. ते 15 दिवसाचं पाणी आपण 2 ते 3 दिवसावर आणण्याचा प्रयत्न करावा. तसं समांतर गेल्या 10-15 वर्षांपासून समांतरचं काम चालू आहे. पहिला 600 कोटीवर काम चालू होतं, आज 2500 कोटीवर काम चालू आहे. तरीही सरकार हे काम करत नाहीये. म्हणून आम्ही त्या सरकारला हे काम करण्याला भाग पाडणार आणि आपल्या जनतेचे प्रश्न, जे पाण्याचा प्रश्न आहे ते नक्की आम्ही ते 100% सोडून घेणार. त्यापुढे जाऊन सांगेल ड्रेनेजचे प्रश्न असतील आणि रोडचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आम्ही या पहिल्या क्रमामध्ये आम्ही प्रथम त्यांना प्राधान्य देणार आणि त्याचे प्रश्न सोडवणार. ह्या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि ही लढाई तुम्हाला सोपे वाटते का? ह्या निवडणुकीकडे आम्ही अशा पद्धतीने बघतो, जसं पहिलं वार्ड सिस्टीम होती, 7 ते 8 हजारचा मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी आम्हाला आमच्यासारखा तळागाळातील कार्यकर्ता असेल, गोरगरीब कार्यकर्ता असेल, त्यांना ती थोडी सोपी वाटायची. पण आज प्रभाग सिस्टीम ही 4 वार्डाची प्रभाग सिस्टीम झालेली आहे. त्या प्रभागाच्या माध्यमातून आज जसं 7,000 8 हजारचा मतदारसंघ होता, आज 40,000चा मतदारसंघ झालेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना 40,000 मध्ये ही लढाई सोपी राहिलेली नाही. आम्हाला हरवण्यासाठी विरोधकांनी प्रचंड पैशाचा वापर करून, षड्यंत्र रचून अनेक उमेदवार आमच्या समाजाचे आमच्या विरोधात उभा केलेले आहेत. म्हणजे ते उभ्या याच्यासाठी केलेलं आहे की मताचं विभाजन करून आम्हाला हरवण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली आहे. पण मी सांगू इच्छितो की बाबा, तुम्ही कितीही उभा राहिले तर आमचा काही फरक पडणार नाही. कारण आमच्या कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जातोय, कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेला विनंती करतोय. आणि जोपर्यंत ज्याने ज्या उमेदवार या ठिकाणी उभा केलेत, ते उमेदवार हे सर्व पैसे घेऊन आमच्या विरोधात उभा केलेत. अनेक आरोप आमच्यावर केले जात आहेत. माझं म्हणणं हेच आहे
की ह्या भूल थापेला आपण बळी पडलं नाही पाहिजे. आणि बळी पडून जे जे लोक आमच्याच समाजातील लोक आहेत ते आमच्या बदनामीचं काम आणि कट कारस्थान रस्ता आहे ते पैशाच्या बळावर करताय. म्हणजे ह्या लोकांकडून पैसे घेऊन आमची बदनामी करण्याचं काम षडयंत्र ते करताय. ते हाणून पाडण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचे काम जोरात चालू आहे, चालू राहणार आणि आम्ही त्यांची पर्वा करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. सर, तुमच्या समोर बीजेपी, काँग्रेस असे बल्ल्याड राष्ट्रीय पक्ष असताना तुमचं काय आव्हान आहे त्यांना? तर तुम्ही कसं त्यांना पराभूत करणार आहात? आमच्या समोर भाजप असेल, काँग्रेस असेल हे पक्ष बलाढ्य आहेत, पण आमची विचारधारी फुले शाहू आंबेडकर विचारधारेची आहे. आणि त्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्ये असणारा कार्यकर्ता हा संघर्षातून जन्माला येतो, तो रेडीमेड येत नाही. म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत आणि करत राहणार. भाजप असेल, काँग्रेस असेल, आमचं यांच्या विरोधात आमची लढाई आहे, पुढेही चालू राहणार आहे. पण आम्ही त्यांना कधी जुमानत नाही, घाबरत नाही. आमचा वारसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. म्हणून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे माणसं आहोत आणि आम्ही त्या मार्गावर आम्ही कोणाचाही विचार करत नाही. आमच्या इस्लाम भागातील संजय नगर असेल, चिकलठाणा असेल, पुरं 1 नंबरपासून गल्लीचे जे अतिक्रमण त्यांनी काढले, ते अतिक्रमण काढत असताना त्यांना वारंवार विनंती केली, साहेब आम्हाला पर्याय घर द्या तुम्ही, तेव्हा आमचं अतिक्रमण काढा. म्हणजे अक्षरशः ढसाढसा त्या ठिकाणी लोक रडत होते, पण तरी या प्रशासनाला त्यांची जाणीव झाली नाही. आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की या ठिकाणी भाजप सरकारचा हात आहे. त्यांनी भाजप सरकारच आम्हाला सांगताय प्रेशराईज करायला. तसं त्या ठिकाणी आम्ही बघितलं, व्हिडिओच्या माध्यमातून असं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा. त्या ठिकाणी नारायण कुचा होता पोलीस स्टेशनला, आमदार अनुराधाताई चव्हाण होते भाजपच्या, त्याच्यानंतर संजय केनेकर हे भाजपचे प्रस्थापित आमदार त्या ठिकाणी ठिया मानून बसले होते की हे अतिक्रमण काढा. म्हणजे त्यांना त्या गोरगरिबाची काही घेणं देणं नाहीये. सर, आम्ही आतापर्यंत असं खूप मस्करीमध्ये ऐकलेलं आहे, तुम्ही पण ऐकलेलं असेल, नेते लोक फक्त इलेक्शनच्या वेळेसच येतात, नंतर 5 वर्ष गायब राहतात. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांनी कसा तुमच्याशी संपर्क साधायचा? म्हणजे लोकांनी कुठं तुम्हाला शोधायचं? तुम्ही गायब तर नाही होणार ना कुठे नाही. 5 वर्ष? नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे की जे आतापर्यंत जे निवडून आलेले लोक आहेत ते फक्त निवडणुकीला येतात हा. आणि नंतर 5 वर्ष निघून जातात. मग जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हाच ते येतात. पण आम्ही गेल्या 17-18 वर्षापासून आमच्याकडे सत्ताही नव्हती. सत्ता नसतानाही आम्ही त्या ठिकाणी जनतेत होतो, जनतेत राहिलो, जनतेचं काम करत आलो. आणि आम्हाला संधी याच्यासाठीच पाहिजे की आम्हाला जनतेची सेवा करायची, जनतेचं काम करायचं आहे, म्हणून आम्हाला संधी पाहिजे. आम्ही निवडून आल्यानंतर जनतेसाठी संपर्क म्हणजे आम्ही प्रत्येक 10 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला, आम्ही 15 दिवसाला समजा आम्ही जनता दरबार भरवणार आहोत. जनता दरबाराच्या माध्यमातून आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत, लोकांचे प्रश्न ऐकून घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणार आहोत. आणि आम्ही जमिनीवर राहणारे कार्यकर्ते आहोत, म्हणून आम्ही 5 वर्षाला येणार नाही, तर आम्ही एक तासाला असेल, 1 मिनिटाला असेल, आम्ही अवेलेबल राहू, असं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतोय. नुकताच मी तुमचा जाहीरनामा वाचला, तर एक संधी वंचितलाच या टॅगलाईन खाली तुम्ही निवडणूक लढत आहात. तर ती संधी जनतेने वंचितलाच का द्यावी असं तुम्हाला वाटतं? आमचा टॅगलाईन जो आहे, एक संधी वंचितला संधी या मुळे द्यावी की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाला, सर्व जाती धर्माला जे समानतेचा अधिकार दिला, त्याच अधिकाराच्या दृष्टिकोनातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे काम करत आहेत. सर्व बहुजनाला घेऊन सोबत सर्व जाती धर्माला नेतृत्व देण्याचं काम करतायत. म्हणून वंचित बहुजन आघाडी हा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे. हा जातीवर पक्ष चालत नाही, तर हा सर्व समाजाला घेऊनच चालणारा पक्ष आहे. एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी, कारण आतापर्यंत तुम्ही काँग्रेसला सत्ता दिली, भाजपला सत्ता दिली, अनेक पक्षाला सत्ता दिली, त्यांनी आतापर्यंत काहीच परिवर्तन आपल्याकडे केलं नाही. म्हणून एक संधी आपण वंचितला द्या. एक संधी वंचितला दिल्यानंतर आम्ही 100% तुमचे प्रश्न ह्या आम्ही सत्तेत आल्यानंतर सोडवणार आहोत. म्हणून आम्ही एक संधी वंचितला मागतोय, फक्त एक संधी वंचितला द्या. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहे किंवा काय विनंती करणार आहे?
या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की मी केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जे आतापर्यंत आम्ही तळमळ करून काम करत आलेलो आहे जनतेचं, अनेक अडचणी प्रश्न असेल आम्ही सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून असेल आम्ही अनेक आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसाठी अनेक कामं केलीत. म्हणून एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या, एक संधी बाळासाहेब आंबेडकरांना द्या, एक संधी आमच्या पॅनलला द्या आणि एक संधी देऊन बघा. एक संधी दिल्यानंतर आम्ही जे प्रश्न आपले आहेत ते प्रश्न 100% त्या ठिकाणी सोडवणार आहोत. आणि सोडवल्यानंतर आमच्याकडून जर प्रश्न सुटले नाही तर आम्ही या ठिकाणी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की आम्ही 6 महिने ते 7 महिन्यातच आम्ही राजीनामा नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन टाकू, असं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो. दिशाभूल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी माझी लढाई चालू आहे. म्हणून ह्या माझ्या पाठीमागं माझे मायबाप जनता, आमचे मतदारदाता ते खंबीरपणे एक स्वाभिमानी मतदार आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आणि त्या मतदाराच्या जोरावर यांना मी धूळ चाटणार आहे. यांना हे समजलं आहे म्हणून ते जे षडयंत्र रचत आहे आणि ते विष पेरण्याचं काम आमच्या जनतेमध्ये करताय, बदनामी करण्याचं काम आमच्या जनतेमध्ये करतायत. म्हणून या माध्यमातून सांगतोय की आपण यांच्या भूल थापेला बळी पडू नये. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या लोकमंच इथे आले. तुम्हाला बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद, तुम्ही आले. तुमच्या एवढ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी आले. खूप खूप धन्यवाद सर. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं, आज मला बघायला पण मिळालं की किती तळपदार व्यक्तिमत्व आहे. खूप खूप धन्यवाद सर. जय भीम. धन्यवाद सर. जय भीम.